नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत चांदोरी खेरवाडी रोड परिसरामध्ये विष्णू दगू रौंदळ यांचा सोलर साफ करत आहोत. 5 ते 6 ट्यूबा खोललेल्या आहे. तर बघा मग यात किती प्रमाणात क्षार निघता ते तुमच्या लक्षात येईलच. हे क्षार अति प्रमाणात साचल्यामुळे सोलरचं जे पाणी आहे 100% गरम पाणी भेटायचं ते भेटत नाही. 1 ते 2 बादली गरम पाणी येतं, त्यानंतर पाणी थंड येतं. तर बघूया मग कशा प्रमाणात क्षार असतात ते. तर बघू शकता मित्रांनो, आपण सर्व ट्यूबा खोलून ठेवले. तर त्यांच्यामध्ये निघालेले क्षार या प्रमाणात क्षार तयार झालेले होते. या प्रमाणात जर तुम्ही ते क्षार तयार झालेले असतील तर निश्चितच पाणी तापणार नाही. यासाठी आपलं सोलर साफ करणं गरजेचं असतं. आता यामध्ये जे क्षार आहे, जे ट्यूबांमधले क्षार आहे, तसेच तुम्ही टाकीमध्ये देखील बघू शकाल किती प्रमाणात क्षार तयार होतात. तर या प्रकारे टाकीमध्ये देखील क्षार तयार झालेले होते. बघू शकताय तुम्ही, हे सगळे क्षार आहे. त्यातले काही क्षार भाऊने यामध्ये देखील भरून ठेवले. हे सर्व क्षार टाकीमधले. तर टाकी ट्यूबा आपल्या क्लीन झालेल्या आहे. आता आपण ट्यूबा लावणार आहोत. तर या पद्धतीने विष्णू दगू रौंदळ यांचं सोलर सर्व्हिसिंग करून झालेलं आहे. बघू शकताय आपण प्रॉपर पद्धतीने सर्व्हिसिंग केलेली. कुठल्याही प्रकारची ट्यूब फुटली नाही. तसेच त्यामधील टोटल प्रकारचे क्षार निघालेले. तसेच कोणाला नवीन सोलर घ्यायचे असतील त्यांनी देखील संपर्क साधा, किंवा आपल्या सोलरची काही मेंटेनन्स असेल त्यांनी देखील संपर्क साधा. धन्यवाद.